मी हेमंत कोसडीकर दैनिक लोकसंचारचा संपादक आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून हे दैनिक निघतं. परभणी शहरातील विकासातील अडथळे काय? परभणी जिल्हा तसा मराठवाडा आमचा मागासलेला आहे. परभणी जिल्ह्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर परभणी जिल्ह्यामधल्या राजकीय पुढाऱ्यांची इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यांना विकासाच्या कुठल्या नवीन ह्याच्यामध्ये कुठं असं काही करावं असं वाटत नाही. राजकारणाचे आपले डबके करून ठेवलेले आहेत आणि त्यातच ते आपले मशगूल असतात. त्यामुळे अनेक निधी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शासकीय केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या आहेत, तर त्याचा इथं तेवढा हवा तसा विनियोग काही होत नाही. अनेकदा मार्च अखेरमध्ये असं बघितलेलं की बरेचसे निधी खर्च न झाल्यावर परत जातात. पण याबाबत सुद्धा यांना कधी वैषम्य वाटलेलं नाहीये आमच्या इथल्या राजकीय पुढाऱ्यांना. आणि त्यामुळे कसं होतं की नोकरशाही जी आहे ती सुद्धा इथले सुस्ताव्यासारखी काम करते या याच्यातून. त्याच्यामुळे गेल्या 20-25 वर्षापासून विकास असा या भागातला फारसा गतीनं झालेलाच नाही. त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? उपाययोजना म्हणजे आलेला प्रत्येक निधी व्यवस्थित खर्च झाला पाहिजे, त्याचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे. ज्यावेळेला इथे नियोजन मंडळाची बैठक होते त्यामध्ये विकासात्मक कामांचा समावेश जास्त झाला पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी जे काही कामं पाहिजे तसे न घेता त्याचा फायदा अनेक लोकांना होईल, जनतेला होईल अशा ह्याने केला पाहिजे. यापूर्वी जलसंधारणाची कामं जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर कागदोपत्री झाली. प्रत्यक्षात आज पाणी सगळे तहान दिलेले आहे. जलसंधारणाची कामं जर यशस्वी झाली म्हणून एकीकडे जर आपण पाठ सोडून देत असतो तर मग टँकर कसे चालतात उन्हाळ्यामध्ये? पाणी पुरवठ्यासाठी टँकरची गरजच का पडावी? आता सुद्धा निर्मल ग्राम योजना असेल, त्या पाणी पुरवठा योजना जेवढ्या आहेत 16 गाव, 22 गाव, 40 गावाच्या, तिथे का पाणी जात नाही? त्याच्यावर खर्च तर झालेला आहे. म्हणजे शासनाचा आलेला पैसा खर्च होतो पण त्याला म्हणजे त्या योजनेचा काही उपयोग होत नाही. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा अशी जी म्हणजे संदेश दिला आहे त्याप्रमाणे निधी अडवा आणि तो जिरवा असाच प्रकार चालू आहे. आता यासाठी जनतेने सुद्धा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. कारण शेवटी आपण निवडून दिलं म्हणजे आपलं काम संपलं असं नाही की निवडून देताना सुद्धा चांगला माणूस निवडून देता येईल का? तो काम करू शकतो का? किंवा मागे जर तरी 5 वर्षात काही काम केलं नसेल तर पुन्हा का निवडून द्यायचं? ह्याचे झालं पाहिजे. पण त्याच बाबतीत जातीवाद, पैसा वगैरे अनेक गोष्टी अशा घुसलेल्या आहेत नगरपालिका निवडणुकीच्या काळामध्ये. त्याचा वाईट परिणाम पुढच्या 5 वर्षात भोगायला लागतात. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.